उद्या 19 फेब्रुवारी शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आपण उद्या त्यांना एक श्रद्धांजली द्यायची का? लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली द्यायची आहे. त्या शिवरायांना ज्यांनी सकल हिंदू समाज एकत्र आणला, त्या शिवरायांना ज्यांनी 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या शिवरायांना ज्यांनी अशा वेळेस की जेव्हा असं वाटत होतं की हिंदू लुप्त होतं की काय, त्यावेळेस औरंगजेबाच्या आणि मुघलांच्या छाताड्यावर बसून एक हिंदू पदपातशाही स्थापन केली. त्या शिवरायांना आपण एक श्रद्धांजली म्हणून एक काम करू शकतो का, की हिंदू समाज म्हणून आपण सगळे एकत्र येऊ शकतो का? जातीपातीच्या पलीकडे जाऊन आपण एक होऊ शकतो का? श्रद्धांजली म्हणून एकच करायचं आहे की याच्या पुढे कुठल्याही हिंदू जातीला कुठल्याही प्रकारचं वेडवाकडं वाईट काही बोलायचं नाही आहे. माणसं चांगली वाईट असतात, इंडिव्हिज्युअल असतात. ते एक समाज, एक जात ही कधीही चांगली वाईट नसते. त्याच्यामुळे त्या जातीतले लोक सगळेच बिंडोक असतात, या जातीतले लोक सगळेच बदमाश असतात. असं कुठल्याही जातीबद्दल, हिंदू जातीबद्दल आपण याच्या पुढे वाईट बोलणार नाही अशी आपण शपथ घेऊ शकतो का? असं आपण ठरवू शकतो का? आणि शिवाजी महाराजांना ही श्रद्धांजली म्हणून आपण अर्पण करू शकतो का आपल्याकडनं? मी जसं म्हटलं, इंडिव्हिज्युअली चांगले वाईट अनुभव येऊ शकतात, पण म्हणून पूर्ण जातीला चांगलं वाईट म्हणायचं हे करायचं नाही. शिवाजी महाराजांच्या वेळेला पण तीच परिस्थिती होती, आजही तीच आहे. पण मागच्या पण एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता, हे काढलं जातं. मग ते काढल्यावर बाजी घोरपडे आणि खंडोजी खोपड्यांची जात काढली जाते. हे नेव्हर एंडिंग आहे. जे फितूर होते त्यांची एकच जात होती फितुरी, आणि जे सोबत होते त्यांची एकच जात होती हिंदू. त्याच्यामुळे हिंदू म्हणून एक राहू, हिंदू म्हणून सगळ्या जातींना सारखंच ट्रीट करू. आपल्या भारतीय लोकांना आपल्या आयडेंटिटीबद्दल खूप जिव्हाळा असतो. त्याच्यामुळे जात सोडून द्या, जात संपणार आहे असं कधीही होणार नाही. प्रत्येकाने आपली जात पाळावी, प्रत्येकाने आपल्या जातीचा अभिमान ठेवावा, पण त्याचबरोबर इतर जातीच्या लोकांचा पण सन्मान करावा, इतर जातीचा पण सन्मान करावा, हे पण आपण पाहिलं पाहिजे. हे लक्षात घ्यायला पाहिजे की जसं क्रिकेटची अनॉलॉजी दिली, फक्त बॅट्समन चांगले खेळून मॅच जिंकता येत नाही. बॉलर पण पाहिजे, विकेटकीपर पण पाहिजे, फिल्डर पण पाहिजे. एक टीम मिळूनच फक्त मॅच जिंकता येते. त्याच्यामुळे की आपल्या जातीचा आपल्याला अभिमान जरी असला तरी इतर जातींचा पण अभिमानच पाहिजे. त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलता कामा नये. प्रॉब्लेम्स आहेत, एकमेकाबद्दल कंप्लेंट्स असतील, म्हणजे असं कोणी पण म्हणू शकतं की अरे त्या जातीला काय, त्यांना तर रिझर्वेशन मिळतं, किंवा अरे या जातीला काय, यांच्याकडे तर शिक्षण, एवढे वर्ष त्यांच्याकडे शिक्षणाचा अधिकार होता, किंवा त्या जातीला काय की यांच्याकडे जमिनी आहेत, आमच्याकडे तर नाहीच आहेत. असं असू शकतं, पण ते असताना डिस्पाईट ऑफ दॅट आपण एकत्र कसं येऊ शकतो त्याच्यासाठी चर्चा करायला पाहिजे, त्याच्यासाठी बोललं पाहिजे, त्याच्यासाठी एकमेकांचा द्वेष करणं बंद केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी करून आपण हिंदू म्हणून एकत्र राहून याच्या पुढे सगळेजण पुढे कसे जातील, देश पुढे कसा जाईल याच्याबद्दल विचार करू शकतो का? आणि ह्याच्यापेक्षा चांगली श्रद्धांजली शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीला काय असू शकते? त्याच्यामुळे नक्की याच्यावर विचार करा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा.